आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चाणूर 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 चाणूर, आज सकाळी कारागृहातून परिचारिकेने येऊन देवकीची कुठलीही बातमी का नाही दिली? सांग का? का अजून तिची येण्याची वेळ झाली नाहीये, थोड्याच वेळात येईल ती. नाही, ती आता नाही यायची. नक्कीच तिथे काहीतरी घडलं असणार. तू जाऊन बघ काय झालंय ते. त्या बालकाचा जन्म तर नाही झाला. जशी आज्ञा. आणि ऐक हे पण बघ की तो साप तर तिथे नाहीये ना, ज्याने माझ्या डोळ्यात विष टाकायचा प्रयत्न केला होता. हो, तू जाऊन बघून ये. मग मी स्वतः जाऊन देवकीला पाहीन की या गर्भात विष्णूची कुठली लक्षणं आहेत अथवा नाहीत. हा, त्वरित जा त्वरित जा आणि लगेच येऊन मला बातमी दे. जा. जशी आज्ञा. आर्य, हो, यावेळी एका अजून विचित्र गोष्टीचा अनुभव येतोय. कुठल्या गोष्टीचा देवी? बाळाचं काही वजनच वाटत नाहीये. असं वाटतंय की जणू फुलांचं बनलेलं आहे. अरे हो, फुलांवरून आठवलं, तू जी 2 फुलं लपून ठेवली होतीस ती कुठे आहेत? मी लपवून ठेवली आहेत. बघा, अजूनही कोमेजलेली नाहीयेत. सुगंध आहे याच्यात. नक्कीच देवलोकाचीच फुलं असायला हवीत. इथे कोणी बाहेरून आलं तर नाही? नाही. कोणी आत घुसण्याचा प्रयत्न तर नाही केला? अजिबात नाही. महाराजांची आज्ञा आहे की कारागृहाच्या आत पहारा दुप्पट केला जावा आणि कारागृहाच्या बाहेरून 8 प्रहर वेढा असावा, जेणेकरून कोणी आत येण्याची हिंमत देखील करू शकणार नाही. हा अष्टम गर्भ आहे. आपल्याला हर प्रकारे सावधान राहिलं पाहिजे.
चांदूर बोल, तिथे कुणी होतं? कुणी होतं? नाही महाराज, तिथे असं काही नव्हतं जे विचित्र वाटावं. सर्व काही सामान्य होतं. सामान्य? आणि देवकी? हो, देवकी नक्कीच थोडी वेगळी बदललेली दिसत होती. बदलल्यासारखी? हो, तिच्या चेहऱ्यावर जे भय दिसायचं ते आज दिसत नव्हतं. जरा विचित्रच गोष्ट आहे. हो, विचित्र गोष्ट तर ही आहे की जे भय देवकीच्या चेहऱ्यावर दिसायला पाहिजे ते भय तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे. भय आणि मला. तुझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे चाणूर की मला खूप उन्माद झाला आहे. नाही नाही चाणूर, नाही. कंस कधी भयभीत होत नाही, कधी भयभीत होत नाही. भय उन्माद नसेल, परंतु तुम्ही विचलित नक्कीच आहात. अजूनही माझा सल्ला ऐका. देवकीच सर्व चिंतांचं मूळ आहे. मुळालाच उपटून टाका. नवरेल देवकी, नवरे चिंता. नाही, हाच एक मार्ग आहे. नाही, ऐका महाराज, नाही, हाच एक मार्ग आहे. नाही, तिचा वध करून टाका. नाही नाही, तिचा वध करून टाका. नाही नाही, ते शक्य नाही, ते शक्य नाही चाणूर. नाही चाणूर, नाही, ते अशक्य आहे. नाही. पाणी आणलं? लवकर जा, आत घेऊन जा. यशोदा, बाळाचा जन्म झाला? नाही, अजून नाही झाला. वहिनी कशी आहे? अतिशय वेदना होत आहे. माझ्याने बघवलं नाही, मी बाहेर निघून आले. मग म्हणूनच मी या मुलीला पाठवलं होतं पुरणमासे आत्याकडे. असं म्हणतात की ती पाण्याला अभिमंत्रित करून देते, ज्यामुळे प्रसूती विनासायास होते. अभिनंदन, अभिनंदन, मुलाचा जन्म झालाय. अभिनंदन. तुम्ही थांबा जरा, मी जाते. जय संकर्षण जय बलराम, जय संकर्षण जय बलराम. शेष स्वरूपी तुम्हें प्रणाम, शेष स्वरूपी तुम्हें प्रणाम. जय संकर्षण जय बलराम. विशेष कबहु न होए तिहारो शेष. सहस मुखी हम एक मुख वाले, कैसे कहें तुम्हरो गुण नाम. जय संकर्षण जय बलराम, जय संकर्षण जय बलराम.
नाही 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 नाही. नाही 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 नाही. विष्णू विष्णू, तुझी इतकी हिम्मत की कंसाच्या महालात सुद्धा शिरलास आता. विष्णू विष्णू, का तू असं कपटाने वागतो आहेस? अरे हिम्मत असेल तर समोर ये विष्णू, समोर ये. देवकीच सर्व चिंतांचं मूळ आहे. मुळालाच उपटून टाका. नवरेल देवकी नवरे चिंता, नवरेल देवकी नवरे चिंता, नवरेल देवकी नवरे चिंता. तिचा वध करून टाका, तिचा वध करून टाका, तिचा वध करून टाका, तिचा वध करून टाका. चाणूर बरोबर बोलत होता. देवकीच सर्व चिंतांचं मूळ आहे. या मुळाला चुपटून टाका. हो, या मुळाला चुपटून टाका. देवकी उरणार नाही, चिंताही उरणार नाही. देवकी उरणार नाही आणि चिंताही उरणार नाही. हो, चाणूर बरोबरच बोलत होता. मी देवकीला मारून टाकेन, देवकीला मारून टाकेन. मी देवकीला मारून टाकेन. नाही, हा मी काय विचार करत होतो. एका अबलेची हत्या करणं हेच माझं शौर्य आहे का? हेच माझं शौर्य आहे ज्याची मी दवंडी पिटत असतो? नाही नाही, हे माझं शौर्य नाहीये. हे शौर्य नाहीये, हे शौर्य नाहीये. नाही, मी देवकीला नाही मारू शकत. मी देवकीला नाही मारणार. मी देवकीला नाही मारणार, नाही मारणार, नाही मारणार. विष्णू विष्णू, समोर ये, समोर ये. का तू असा कपटाने वागतो आहेस? अरे हिम्मत असेल तर माझ्या समोर ये विष्णू.
नाही 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 वा प्रभू, काय लीला आहे तुमची. जो पापी तुम्हाला परमशत्रू समजतो त्याच्या मनाची अशी अवस्था की त्याला प्रत्येक वस्तूमध्ये त्याला फक्त तुमचाच भास होतो आहे. ही जी निरंतर त्याच्या मनाची तार तुमच्याशी जुळली आहे त्याच्या फलस्वरूप त्याला तुमची प्राप्ती अवश्य होईल. हो, अवश्य होईल. जो निरंतर माझं ध्यान करेल तो मला अवश्य प्राप्त करून घेईल. हाच कर्माचा नियम आहे. पण मग एका भक्तामध्ये आणि एका महापापीमध्ये काय फरक राहील स्वामी? नारद, तू इतका अबोध नाहीस की यातला फरक सुद्धा तू जाणू शकणार नाहीस. तरी सुद्धा व्याख्या हवी असेल तर ऐक. जो माझं निरंतर ध्यान करेल तो मला प्राप्त करेलच. परंतु हे ध्यानात ठेव की यात एक गूढ फरक आहे. जो ज्या भावाने माझं ध्यान करतो मी त्याला त्याच रूपात प्राप्त होतो. भक्त माझं स्वामी, सखा अथवा प्रियतमाच्या भावनेने ध्यान करतात तर त्यांना त्याच रूपात माझ्या प्राप्तीने सुख, आनंद आणि प्रेमाची रसप्राप्ती होते. परंतु कंस मला शत्रू भावनेने पाहतो. म्हणूनच त्याला शत्रुरूपातच माझी प्राप्ती होणार आहे. नारद, माझं रूप सर्वांसाठी एकसारखं आहे. जे रूप पाहून जिथे भक्त आणि देवता आनंदाने सद्गदित होतात तिथे तेच रूप पाहून कंस अत्यंत भयाने तडफडत असतो. कारण या रूपात त्याला भगवान नाही, शत्रू दिसत असतो. याच भावनेमुळे मला प्राप्त करून देखील तो दुर्दैवी सुखाने झोपूही शकत नाही. कंसाचं आयुष्य काट्यांचा बिछाना बनलं आहे. नारद, जो अगदी निरंतर माझं ध्यान करेल तो मला अवश्य प्राप्त करून घेईल. परंतु त्याचं फळ त्याच्या भावनेच्या अनुसारच त्याला मिळेल. माझं हे वचन ध्यानात ठेव. ये यथा मां प्रपद्यन्ते तास तथैव भजाम्यहम्.
तिथी अष्टमी भाद्र मास मनहार चंद्रवंश रोहिणी नखत दिन विशुद्ध बुधवार दिन विशुद्ध बुधवार वृषभ लग्न में चंद्रमा लग्न राशि एक साथ जब सब शुभ बाणित बने तब प्रगटे श्रीनाथ तब प्रगटे श्रीनाथ। हे माते, तुमचा पुत्र म्हणून मी जन्म घेण्याची आता वेळ झाली आहे. 3 जन्मांपूर्वी जेव्हा मी तुमचा पुत्र म्हणून जन्माला येण्याचं वरदान दिलं होतं, सर्वप्रथम मी त्याची तुम्हाला आठवण करू देऊ इच्छितो. हे देवी, स्वयंभू मन्वंतरात वसुदेवजी स्वतः प्रजापती सुतपा होते आणि तुम्ही त्यांची पत्नी देवी पृष्णी होती. त्या जन्मात तुम्ही दोघांनी 12,000 वर्ष माझ्या चतुर्भुज रूपाचं दर्शन घेण्यासाठी घोर तपश्चर्या केली होती. हे माते, माझं हे चतुर्भुज रूप अति दुर्लभ आहे, परंतु तुमच्या घोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन मी तुम्हाला या चतुर्भुज रूपाचं दर्शन घडवलं होतं. हे प्रजापती सुतपा, हे देवी पृष्णी, माझं हे दुर्लभ दर्शन मिळवण्याकरता तुम्ही देवतांची 12,000 वर्ष जी घोर तपश्चर्या केली आहे, त्यामुळे मी अतिप्रसन्न झालो आहे. हे देवी, माझं दर्शन कधीही निष्फळ ठरणार नाही. त्यामुळे
वर माग, मी तो पूर्ण करीन. हे जगदीश्वर, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला एकच वर द्या की मला तुमच्यासारखा पुत्र प्राप्त व्हावा. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. मी वर तर दिला, परंतु वर दिल्यानंतर विचार केला तेव्हा पाहिलं की सर्व सृष्टीमध्ये माझ्या समान दुसरं तर कुणीच नाही आहे. एकोहम द्वितीयो नास्ति. त्यामुळे मी स्वतःच तुमच्या उदरात येण्यासाठी विवश झालो. वर देताना माझ्या मुखातून 3 वेळा तथास्तु बाहेर पडलं होतं. त्यामुळे पुढील 3 जन्म तुमचा पुत्र बनण्याचा मी निश्चय केला. त्यामुळे पहिल्या जन्मात मी प्रश्निगर्भ नावाने तुमचा पुत्र झालो. मग दुसऱ्या जन्मात तुम्ही देवमाता अदिती होता आणि पिताश्री महर्षी कश्यप होते. त्या जन्मात मी जेव्हा तुमच्या पुत्राच्या रूपाने प्रकट झालो तेव्हा माझं नाव उपेंद्र होतं. शरीर छोटं असल्या कारणाने लोक मला वामन सुद्धा म्हणत होते. त्या रूपात मी राजा बळीचा उद्धार केला. आता या तिसऱ्या जन्मात मी स्वतः परिपूर्ण परमात्माच तुमच्या पुत्र रूपाने प्रकट होऊन माझं वचन पूर्ण करत आहे. या क्षणी मी तुम्हाला माझं हे रूप यासाठी दाखवलं जेणेकरून तुम्हाला माझ्या पूर्व अवतारांचं स्मरण व्हावं. तसं नसतं केलं तर केवळ मनुष्य शरीराने तुम्हाला माझ्या अवताराची ओळख नसती पटली. याच्या बरोबरीनेच हे माते, मी तुम्हाला मुक्तीचा मार्ग सुद्धा सांगून ठेवतो. जर तुम्हाला मला पुत्र रूपात प्राप्त करण्याचा पूर्ण लाभ मिळवायचा असेल तर पुत्र मोह त्यागून माझ्या प्रती ब्रह्मभावच ठेवायला हवा. यामुळे तुम्हाला या जन्मात मोक्ष प्राप्त होईल. हे जगदीश्वर, जर मला मोक्षपद प्राप्त करण्याची लालसा असती तर त्याच दिवशी मी मोक्षाचा वर मागितला नसता. नाही प्रभू, मला मुक्ती नकोय. मला तर तुमच्या बरोबर आई मुलाच्या नात्याचं अटूट बंधन हवंय. वात्सल्य आणि मोहाच्या शृंखलांनी तुमच्या बरोबर बांधलेली राहून हीच माझी लालसा आहे. मग भलेही माझ्या जन्मजन्मांतरच्या चक्रातून सुटका न हो. हे सकल सृष्टीचे स्वामी, हे परमेश्वर, या चतुर्भुज रूपाला माझ्या समोरून बाजूला करून एक मानवी बाळाच्या रूपात माझ्या समोर यावं, ज्याचं मातेसारखं मी लालन पालन करीन.
ज्याने मला त्रास दिला, दुःख दिलं, तरी त्यातही मी आनंदच मागेन. ज्याच्यावर रागवले तर तो रडू लागेल आणि मग त्याला उराशी कवटाळून मी परम वात्सल्य रसाचं पान करेन. म्हणून ज्ञानाच्या ध्यानाच्या या गोष्टी, या भक्ती, या आराधनेच्या मोठ्या मोठ्या आध्यात्मिक कथा, हे सर्व मी विसरून जावं. केवळ लक्षात राहावं तो आईचा मोह. माझ्या अंतःकरणाला ज्ञान, योग, वैराग्य, भक्ती इत्यादी सर्व दुर्लभ गोष्टींपासून मुक्त करा, रिक्त करा. माझं मन आणि त्या अंतःकरणाला केवळ वात्सल्य रसाने भरून टाका. वात्सल्य रसाने. मला केवळ आई आणि बाळाचं नातं लक्षात राहावं. बाकी सर्व ज्ञान माझ्या हृदय पटलावरून नाहीसं करा. तथास्तु. हे माते, जेव्हा मी गोकुळातून माझ्या लीला संपवून मथुरेत परत येईन, तेव्हा तुम्हाला मनोवांछित मातृत्वाचा संपूर्ण आनंद प्रदान करेन. माझ्या मायेच्या प्रभावाने तुम्हाला हे सर्व संभाषण लक्षात नाही राहणार, पण पुत्र मोहाच्या भावनेच्या जाळ्यात स्वतःला अडकवून एका बाजूला मातृत्व आणि वात्सल्याचं सुख आणि दुसऱ्या बाजूला मातेच्या भावुक हृदयाची तीव्र पीडा, दोन्ही भावना तुम्ही अनुभवाल. उठ वसुदेव. कंसाच्या येण्यापूर्वीच तू या बालकाला घेऊन गोकुळात जा.
परंतु देवी माता, मी जाणार तरी कसा? माझ्या हातापायात तर या बेड्या आहेत आणि चहूबाजूना कंसाचे पहारेकरी आहेत. तू स्वतंत्र होशील. आता कुठचंही बंधन नाही राहणार तुझ्यावर. तुझ्या मुलाला घेऊन लवकरच इथून निघून जा आणि गोकुळात नंदरायच्या घरी यशोदेच्या जवळ याला ठेवून ये. तिथे यशोदेच्या घरी अगदी आत्ता एका बालिकेने जन्म घेतला आहे. तिला तिथून उचलून इथे घेऊन ये. सो गए प्रहरी, बेड़ियां टूटी खुल गए ताले, बंधन में भला कैसे रहे इहलोक के बंधन काटने वाले। ज्योति के बिंदु नवोदित इंदु से दिव्य अलौकिक छाए उजाले, देव जगाए संत जगाए पापी असुर बेसुध कर डाले। बंधन में भला कैसे रहे इहलोक के बंधन काटने वाले।
सघन घन गरजे दामिनी दमक डराए प्रबल वर्षा से शिशु को कौन बचाए वो शेष व्याकुल क्षीर सागर छोड़ दौड़े आए वन छत्र चल दिए शेष प्रभु के साथ में वन छत्र चल दिए शेष प्रभु के साथ में हरे कृष्णा 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 हरे हरे श्री कृष्ण चरितम गुणानुवादम तत्प्रेरणा अहं करोमि मम भावगीतं हृदयस्य प्रीतं त्वत्पद्मपादे समर्पयामि हरे राम राम राम